कारण आता लोकांना एक प्रकरण पाठ झालंय, म्हणजे एरवी लोक बातम्यांकडे फारसं लक्ष देत नसतील, रोजच्या रोज काही राजकारणावर चर्चा होत असतात त्याच्यात फारसं लोक लक्ष देत नाहीत, पण हे एवढं प्रकरण वाढवण्यात आलेलं आहे तर लोकांना आता ते एवढं पाठ झालंय, कोणत्या तारखेला काय घडलं, कुठे घडलं, कुठल्या हॉस्पिटलला घडलं, हे सगळं लोकांना माहिती आहे. पण त्यातल्या आणखी बारकावे त्यांना जाणून घ्यायचे, मग ते विचारता आले असते त्यांना, पण पत्रकारांनी कुठे विचारले नाहीत. फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी का धरत नाही तुम्ही क्लीन चिट देताय का त्यांना, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं तुम्हाला का वाटत नाही, तुम्ही तुमची भूमिका बदललेली आहे का, असं वारंवार सांगत त्यांच्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मग याच्यातून लक्षात येतं की वाटायला लागतं की नेमकी मीडियाला ही गरज काय आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्याच्यामध्ये दोषी ठरावं किंवा यांनी दोषी मानावं त्यांना आणि मग आम्हाला बातम्या दाखवता याव्यात की बघा भिसे कुटुंबानं म्हटलंय की त्यांना दोषी ठरवा, त्यांच्या गुन्हा दाखल करा. मग एकदा का भिसे कुटुंबाने तसं म्हटलं की बातमी दाखवायची, मग आपल्याला प्रतिक्रिया घ्यायला मोकळा. आपण मग सुषमा अंधारेंना काय वाटतं, सुप्रिया सुळेंना काय वाटतं, संजय राऊतांना काय वाटतं, वडेट्टीवारांना काय वाटतं, आणि मग झालं बातमी, त्याला बातमीला सगळा राजकीय रंग येणार. हाच उद्देश असला पाहिजे.